आज झिंबरे भावकी यांचं नागदोबाचं देवस्थान येथे एक कार्य आहे, म्हणजे देणं वगैरे देणं, जेवण करणं असा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी झिंबरे भावकी त्या नागदोबाच्या देवस्थानाकडे चाललेले आहे. आता आम्ही झिंबरे बावकेचे धार्मिक कार्य नागदोबा देव या कार्यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत. त्यातील आमचं पहिलं जे देवस्थान आहे झिंबरे बावकेचा महापुरुष, या ठिकाणी आता आम्ही सर्व जमलेलो आहोत. आणि आता इथून प्रवास पुढे सुरू होणार आहे. तो नागदोबाचे जे देवस्थान आहे 5-6 किलोमीटर इथून लांब आहे. हा सगळा प्रवास आता आम्ही झिंबरे समस्त भावकी पायी करणार आहोत. त्यातील हे पहिलंच देवस्थान आहे झिंबरे भावकीचा महापुरुष. काही कारणास्तव कधी त्या ठिकाणी जाणं शक्य झालं नाही, तर आम्ही आता ज्या ठिकाणी आता ह्या ठिकाणी उभे आहोत म्हणजे तिट्यावरती, म्हणजे आत्ताच आम्ही ब्राह्मणदेव यांच्या बाजूलाच एक स्थान आहे. ह्या ठिकाणी नारळ विडा वगैरे ठेवून आम्ही त्यांचं दर्शन घेतो, पाया पडतो. नागदोबाचं देवस्थान खरोखर खूप असं घनदाट जंगलात आहे. पण ही झिंबरे भावकी त्यांची त्या देवस्थानावर खूप मोठी श्रद्धा आहे, कारण ते एक जागरूक देवस्थान आहे. आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुद्धा या देवाची चांगल्या प्रकारे, देवस्थानाची चांगल्या प्रकारे ओळख आहे. सगळी लोक या नागदोबा देवस्थानाला मानतात. आता विचार करा, एवढं घनदाट जंगल आहे, काट्याकुट्याचा रस्ता आहे, तरीसुद्धा झिंबरे भावकीतील सर्व आबालवृद्ध, लहान मुलं, स्त्रिया, वयस्कर माणसं त्या देवस्थानाकडे पायीच चालली आहेत. याचं कारण तिथे जायला कोणताही मार्ग नाही किंवा कोणतंही वाहन तिथे जाऊ शकत नाही, असं घनदाट जंगल आहे. त्या देवस्थानाजवळ गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे जे देवस्थान आहे किंवा हे पाषाणामध्ये कोरलेलं एक लेणं आहे, ते किती प्राचीन वर्षापूर्वी, म्हणजे खूप वर्षापूर्वी कोरलं गेलं आहे. आणि त्या वर्षापासून पिढ्यानपिढ्या ह्या झिंबरे भावकी त्याची पूजा करतं. प्रत्येक वर्षी जाऊन पूजा करतंच आणि तिथे नवस देत बोलले जातात, फेडले जातात. आता नागदोबा देवस्थानाच्या जवळ आपण आलो आहोत. त्याच्यापूर्वी लागणारा हा एक मोठा पाण्याचा जलाशय. हे पाणी जवळजवळ मार्च एप्रिलपर्यंत असतं. पाण्याचा या विभागात कुठेच तुटवडा नसतो. आणि अशी या पाण्याची कितीतरी जलाशय या विभागात आहेत. आपण नागदोबा देवस्थानाजवळ आलो आहोत. समोर आपल्याला नागदोबाचं देवस्थान दिसते आणि येथे सर्व झिंबरे भावकी आता हजर झाली आहे. साफसफाई करायला सुरुवात केली आहे. साफसफाई करून, सारवण, रांगोळी करून ती पूजेला सुरुवात करतील. हे देवस्थान या विभागात खरोखर प्राचीन असं आहे आणि घनदाट जंगलात आहे. त्याच्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पूर्वीच्या गोष्टी ऐकून खूप भीती वाटते. तरीसुद्धा लोक श्रद्धेनं येतात आणि या नागदोबाचं दर्शन घेतात. हे नागदोबाचं मंदिर किंवा लेणं कोणत्या काळी कोरलं गेलं याचंही कोणाला ज्ञात नाही आहे. कारण ज्यावेळी आपण जवळून हे लेणं पाहतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की हे या काळात नव्हे, तर खूप प्राचीन काळात कोरलं गेलं आहे. आणि त्या देवस्थानासमोर आपल्याला दुसरा आणखी एक मोठा जलाशय दिसतोय, याला नागदोबाची कोंड असं म्हणतात. या नागदोबाच्या कोंडीचा अंत म्हणजे ठाव अद्याप लागलेला नाही. या पाण्यात कोणीही उतरत नाही. मला वाटतं फक्त झिंबरे भावकीतील काही लोक उतरत असतील, पण इतर बाहेरून मच्छीमारी करण्यासाठी किंवा
इतर कोणत्याही गोष्टीसाठी या पाण्यात कोणीही उतरत नाही. या पाण्यावर या ज्या झाडांच्या सावल्या पडल्या आहेत त्याच्यामुळे हा पाण्याचा डोह अति भयावह वाटतो. या पाण्याच्या डोहाबद्दल, नागदोबाच्या डोहाबद्दल कितीतरी आख्यायिका प्रचलित आहेत. ह्या आख्यायिका संपूर्ण विभागात ऐकायला मिळतात. जुनी लोक ह्या आख्यायिका सांगत असताना खरंच भीती वाटते. ही लहान मुलांनी सुद्धा येथे साफसफाई करायला सुरुवात केली आहे. मला वाटतं साफसफाईचं काम आता पूर्ण झालं आहे. आत्ता पूजेला सुरुवात होईल. हे नागदोबाचं लेणं किंवा शिल्प किंवा देवस्थान ज्याला म्हणतो ते झिंबरे भावकीचे मुख्य माणूस या मंदिरात जाऊन किंवा देवस्थानात जाऊन किंवा त्या लेण्यामध्ये जाऊन सारवण रांगोळी करतायत. या कडा पहा. कडा पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की हे देवस्थान किती जुनं आहे, किती प्राचीन काळी कोरलं गेलं आहे. या एका दगडामध्ये हे लेणं, त्याच्यामध्ये असणारी मूर्ती आणि त्या मूर्तीची बैठक असं एकाच पाषाणामध्ये कोरलं गेलं आहे. त्यामुळे ते आणखीही सुंदर वाटतं. आणि ह्या अशा प्रकारची कामगिरी सध्याच्या ह्याच्यात तरी करू शकत नाहीत. आणि करू शकत नाहीत म्हणण्यापेक्षा ते आत्ता जे दिसतंय ते खरंच खूप प्राचीन आहे. देवाच्या गाभाऱ्यात सारवण झाले, रांगोळी काढण्यात आली आहे आणि पूजेची तयारी चालू झाली आहे. या ह्याच्यात जवळजवळ 5 ते 6 लोक राहतात. एवढी आतमध्ये जागा कोरली गेली आहे. याच्यावरून आपण विचार करू शकतो की हे कोणत्या पद्धतीने आणि कसं कोरलं गेलं असेल. कारण आता ते खूप प्राचीन आहे याचा अनुभव यायला लागला आहे. आता या महिला तिथे रांगोळी काढतायत. आता आपल्या बरं, या देवस्थानाबद्दल आपण काय सांगू शकाल वकील साहेब? नमस्कार. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आज आम्ही समस्त झिंबरे परिवार आमचे पवित्र देवस्थान श्रीदेव नागदोबा देव या ठिकाणी आज सर्वजण एकत्र जमलो आहोत. आज आम्ही या नागदोबाच्या ठिकाणी आमचे जे वस्ती आहे तिथून जे नागदोबाचं स्थान आहे हे काही मैलांच्या अंतरावर आहे. या ठिकाणी कोणतेही वाहन नाही. बाहेर येता येत. यायचं असेल तर आपल्याला पायीच यावं लागतं. ते देखील पायी येत असताना मध्येच दगड गोटा सगळं जे असतं ते सर्व बाजूला करत लहान मुलांसह बायकांसह आम्ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये या ठिकाणी देवाची पूजा अर्चा करण्यासाठी येत असतो. या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काय नवस वगैरे बोललेले असतात, नवस फेडायचे असतात किंवा अन्य काही मागण्या असतात, समस्त मानवसृष्टीच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यासाठी आम्ही वर्षातून एकदा या ठिकाणी जमतो. कोकण ही प्रभू रामाची भूमी आहे आणि ह्या श्री प्रभू रामांचे पवित्र मंदिर देवाचे गोठणे या ठिकाणी श्री भार्गवराम मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. कोकणात श्री भोलेनाथांचं वास्तव्य आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला सर्वत्र आपण फिरल्यानंतर, कोकण फिरल्यानंतर आपल्याला जागोजागी भोलेनाथांच्या पिंडी ह्यांचं दर्शन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येईल. त्याच पद्धतीमध्ये आज आपण या ठिकाणी जे झिंबरे भावकीचं जे देवस्थान आहे नागदोबा देव, हे नागदोबा देवस्थान ह्याचा जर मूळ शोधायचं गेलं तर खूपच म्हणजे त्याच्यामध्ये अभ्यास करण्यासारखा आहे. आणि जसजसा तो अभ्यास पुढे येईल तसतसे आम्ही आपल्यापर्यंत ती माहिती देऊ. पण तुर्तास जे भोलेनाथांचे आशीर्वाद, भोलेनाथ प्रभू परशुराम यांचे जे आशीर्वाद आहेत ते आमच्या नागदोबाच्या ह्या देवस्थानाच्या माध्यमातून समस्त झिंबरे भावकीला लाभलेलं आहे. हे आमचं अहोभाग्य आहे. आणि हे जे देवस्थान आहे हे देवस्थान हे घनदाट जंगलात आहे.
ह्या देवस्थानाच्या बाजूला एक नदी आहे, ती बारमाही त्याचं पाणीही कधी संपत नाही. आणि हे आम्ही खरंच आमच्या झिंबरे भावकीचं एक भाग्य मानतो, की आम्हाला असं हे जागृत देवस्थान लाभलं आहे. आणि हे देवस्थान खरोखरच जागृत आहे, ह्याची जी आम्ही अनुभव आहे, आम्हीच नाही तर समस्त मानवजातीने ह्याचा अनुभव घेतलेला आहे. जे जे नवस या ठिकाणी बोलले जातात ते पूर्ण होतात आणि ते दरवर्षी पुढील वर्षी ते नवस या ठिकाणी फेडण्यासाठी अनेक भक्तजन या ठिकाणी येत असतात. आज आम्ही हेच नवस फेडण्यासाठी या ठिकाणी आता जमलेलो आहोत. आता थोड्याच वेळात हे नवस बोलणं, फेडणं, देवाची पूजा अर्चा करणं या कार्याला सुरुवात होईल. आ आम्हाला कॅमेरामॅन श्री काशीनाथ गोरले यांच्यासह आज आम्ही समस्त झिंबरे भावकी आपल्यासमोर आहोत. धन्यवाद. बरं, मी काय म्हटलं, आणि इतर कोणाला माहिती सांगता येईल का? कारण हे जे समोर आपल्या समोर देवस्थान आहे, हे देवस्थान मला वाटतं खूप प्राचीन आहे. आता ते कोरीव काम त्याचं बघितलं तर असं वाटतं की पिढ्यानपिढ्या गेलेले आहेत. आणि तुम्हाला कोणाला माहिती आहे का की साधारण हे काम म्हणजे हे कोरीव काम कधी झालंय? नक्कीच साहेब, मला एक गोष्ट सांगायला आवडेल इथे. आमच्या इथे ही जी पूजा अर्चेला आम्ही इथे जमलेलो आहोत, ते आमच्या वाडवडिलांपासून आम्ही वडिलोपार्जित ही पूजा अर्चा चाललेली आहे. आणि आम्हाला आमच्या आजोबांकडून, आमच्या पंजोबांकडून अशी माहिती मिळालेली आहे की त्यांनाही माहीत नाही की किती पूर्वाचीन काळापासून इथे ही पूजा अर्चा चाललेली आहे. दुसरी गोष्ट, इथेच बाजूला हे एक ओढा आहे. ह्या ओढ्यामध्ये एक तलाव आहे. ह्या तलावाचं पाणी किती जरी दुष्काळ आला तरी ह्या तलावाचं पाणी कधीच संपत नाही. धन्यवाद. आणखी एक गोष्ट मला म्हणावीशी वाटते. ही जी समोर आपल्याला पाण्याचं ओढा तुम्ही म्हणता, त्याला म्हणजे ह्या मला वाटतं पंचक्रोशीत नागदोबाची कोंड असं प्रचलित नाव आहे. आणि हे प्रचलित नाव असून ही कोंड कधीही आटत नाही. पाणी याच्यातलं कधीही कमी होत नाही. आणि या पाण्यात मला वाटतं या हल्लीच्या काळात कोणी उतरलेलं नाही. हे खरं आहे का? हो, नक्की. धन्यवाद. या देवस्थानाबद्दल आणखी थोडीफार माहिती देत आहेत जयदास झिंबरे जे आहेत ते आपल्याला माहिती देत आहेत. नमस्कार. ह्या नागदोबाच्या श्री क्षेत्री आम्ही इथे जमलेलो आहोत आणि ह्याच ठिकाणी बरीचशी माहिती आपण आत्ताच दिलेली आहे. त्यानंतर एक माहिती अशी पण आहे आमच्या वाडवडिलांकडून कळलेली, की पूर्वीच्या काळी आमच्या भावकीमध्ये म्हणजे झिंबरे परिवारामध्ये कुणाच्या घरी लग्न कार्य, कुठलंही कार्य असायचं, त्यावेळेला आम्हाला जी जेवण बनवण्यासाठी जी भांडी कुंडी लागायची, ती भांडी कुंडी ह्या ठिकाणी मिळत असत, असे आमचे पूर्वज सांगत आलेले आहेत. तर ती भांडी कुंडी मिळण्याचं जे स्थान आहे ते हेच आहेत. ही जी मंडळी इथे ज्या ठिकाणी बसलेली आहेत त्याच ठिकाणी इथे सारवण, कणा रांगोळी केल्यानंतर इथे आपलं एक गाऱ्हाणं मनातनं जे काय पाहिजे असेल ते इथे सांगितलं जायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे येऊन पाहायचं, तर तिथे जी जी भांडी आपल्याला पाहिजे असतील ती सगळी भांडी इथे आपोआप येऊन इथे मिळायची. आणि हे जे क्षेत्र आहे, ह्या क्षेत्र म्हणजेच ही जी बाजूला कोंड आहे, ह्या कोंडीमध्ये एक आसराबायांचं स्थान आहे असं आम्हाला सांगितलं आणि त्यांचा वगमान इथेच काढशी जो क्षणात तो वगमान काढला जाईल. धन्यवाद. हे समोर आपल्याला दिसतंय हे शिल्प, अखंड शिल्प, आणि हे पाषाण शिल्प आहे. या पाषाण शिल्पाचं महत्त्व आपल्याला यांनी सांगितलंय. हे जर पाहिलं तर हे एक मंदिर आहे. मंदिर अशा पद्धतीने कोरलंय की त्याच्यामध्ये जी देवाची बैठक आहे ती सुद्धा त्याच पाषाणामध्ये आहे, किंवा त्याच्यावर मूर्ती आहे ही सुद्धा म्हणजे एकाच पाषाणामध्ये हे मंदिर, मूर्ती आणि त्याची बैठक बनवली आहे. तसंच आता त्यांनी जी माहिती दिली की ज्या ठिकाणी आम्हाला भांडी मिळत होती त्या जागेवर अजून सुद्धा हे बघा सारवण रांगोळी घालून अजूनही तिथे विनवणी केली जाते. परंतु काही कारणास्तव हे सध्या बंद आहे, तरी सुद्धा त्या जागेची आठवण हे लोक आवर्जून करतात. नमस्कार. प्रथम झिंबरे परिवारातर्फे आज काशीनाथ गोरलांच्या सोबत, कारण की या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं असं असं प्रोग्रेस करायचं आहे, तर आम्ही त्यांना बोललो की या तुम्ही आवश्यक या.
आम्ही जेवढी आमच्याकडे माहिती भेटेल ती आम्ही तुम्हाला देऊ. आता या नागदोबा देवाचं आज पूजन होणार. त्याच्यानंतर या ज्या इथे आसराबाई आहेत, आसराबाई आहेत म्हणजे आमच्या नागदोबाची कोंड आहे. आणि त्या कोंडीत आमचे पूर्वज आम्हाला सांगत आलेले आहेत की पूर्वी ज्या वेळेला आम्हाला आम्हाला जी वस्तू काय पाहिजे असेल ती त्या कोंडीकडे हात जोडून प्रार्थना करायची आणि तिथून त्या कोंडीतून इथे आम्हाला सामान भेटत होते. आणि त्या कोंडीचं दुसरं महत्त्व असं की आमचा जो झिंबरे पुरुष होता तो त्या कोंडीतून त्या दिवशी सुखाच्या सुखा बाहेर यायचा. आणि ती जी कोंड आहे आज 12 माच्याचं सूम सुद्धा त्याला त्या म्हणजे त्या कोंडीचं ठाव पुरलेला नाही, किती आत अंतर खाली आहे तो. आणि या कोंडीमध्ये या चतुर्शीमेत शिवणे, गोवळ, राधापूर, देवाचे गोठणे या परिसरामध्ये ही कोंड आहे. पण प्रत्यक्ष आम्ही झिंबरे या कोंडीमध्ये कधीही तिथे पाण्यामध्ये जाऊ शकतो. बाकीचा कोणही इथे येऊ शकत नाही आणि त्या कोंडीत जात नाही. दुसरी गोष्ट, आज तुम्ही या वर्षाच्या 12 महिने कधीही 12 वाजता जर आलात तर इथे धूप आणि अगरबत्तीचा दरवळ असतो. एवढे आपणाला मी सांगू शकतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. असराबाया स्थानाची पूजा झाल्यानंतर ताबडतोब येथे नागदोबाला आणि असराबायांना गाराणी घातली जातील. जय श्री नागदोबा देवा. मायबापा सालाबादप्रमाणे हा झिमरे भावकी राट रखवलीचा नारळ फळ तुला देत आहोत, तो मान्य करून घे. आणि कोणी काही चूक दुःख अडचण ठेवली असेल तर ते बाजूला करून आमचे पैसा अडका वेलविस्ताराची सुखाची मालकी उभी कर. आमच्या सर्व मुला माणसांचा गाव ते मुंबई परदेशापर्यंत सांभाळ कर. पुरा वासरांचा सांभाळ कर आणि आमची काही चूक झाली असेल तर माफ कर. आमचा सर्वांचा सांभाळ कर आणि सर्वांना सुखात ठेव. जय श्री आसराबाईनो. आम्ही झिमरे भावकीने हा सालाबादप्रमाणे तुम्हाला राटकवालेचा नारळ फळ देऊन पानावर तुमच्या हळदीपिंजरीचा मान काढला आहे, तो मान्य करून घ्या. आणि आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर माफ करा आणि आमचा सर्वांना सांभाळ करा. अशा प्रकारे नागदोबाची पूजा करून नवस बोलून नवस फेडून आजचा हा झिंबरे भावकीचा नागदोबाच्या पूजेचा कार्यक्रम अशा प्रकारे सुरळीत आणि व्यवस्थित पार पडला. श्रद्धे हा केलेला कार्यक्रम किंवा पूजा आज व्यवस्थितपणे पार पडली.